नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी तुमच्यासोबत घरगुती टिप्स शेअर करत असतेच, म्हणजे होम टिप्स, किचन टिप्स आणि काही प्रोडक्टचे रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करत असते. असेच काही इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत घेऊन येत असते. तर आज आपण साबुदाणे पटकन कसे भिजवायचे ते बघणार आहोत. आपण साबुदाणे पटकन भिजवण्यासाठी, वेळ कमी लागण्यासाठी काय करावे हे बघणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आपल्याला एक कळस घ्यायचा आहे छोटा, म्हणजे त्याला आपण तांब्या किंवा गडू असे देखील म्हणू शकतो. त्यामध्ये साबुदाणे टाकून द्यायचे. पाव किलो साबुदाणे मी तांब्यामध्ये टाकून दिलेले आहेत. त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून दिलं. पाणी टाकल्यानंतर 2-3 मिनटं पाणी तसंच राहू द्यायचं आणि त्यानंतर ते पाणी काढून थोडंसं त्यामध्ये पाणी ठेवून आपल्याला त्यावरती, तर जेव्हा तुम्ही ते साबुदाणा चेक करणार तर ते खूप सॉफ्ट झालेले असतील. त्यानंतर आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहेत. बटाटे इथं मी कट करून न घेता इथं किसून घेणार आहे आणि पाण्यात 2-3 पाण्यात धुवून आपण वेगळं ठेवून देऊ. त्यानंतर शेंगदाणे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने चांगले, खूप काळे भाजायचे नाहीत आणि खूप कमीही भाजायचे नाही आहेत. तर आपल्याला मीडियम साईजमध्ये भाजून घ्यायचं आणि त्याची साल काढून घ्यायची. जर तुम्हाला साल काढलेली नको असेल तर तुम्ही तसंच राहू द्या. इथे मी साल काढून घेणार आहे. साबुदाणे चांगले दिसत नाहीत किंवा टेस्टला थोडे वेगळाच चव येते, म्हणून मी साल काढून घेतलेली आहे. त्याचं जाडसर पावडर बनवून घ्यायचं. त्यानंतर गडूमध्ये टाकलेले आपण जे साबुदाणे होते ते बाहेर काढून घ्यायचे आहेत. पाव किलो साबुदाणे आहेत आणि एकदम छान असे भिजले जातात. खूप लवकर भिजतात, अर्धा तास लागतो. परत परत आपल्याला साबुदाण्याला चेक करायचं नसतं. आता त्यामध्ये आपण मिरची पावडर टाकून घेणार आहोत. त्यामध्ये आपण मीठ देखील टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर जे पावडर आहे ते देखील आपण शेंगदाण्याचं पावडर टाकून घेणार आहोत. तर जे सगळेजण असं करतात की आपण डायरेक्ट साबुदाणे कच्चे असतात तेव्हाच मी सर्व साहित्य एकजीव करून घेत असते. मग आपल्याला फक्त त्यांना गरम फ्राय करायची गरज असते. त्यानंतर थोडी टेस्ट वाढावी, थोडंसं अजून तिखटपणा यावा म्हणून इथं मी मिरची यूज करणार आहे. तर मिरची देखील आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि मग मिरची त्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. थोडा मिरचीची साल रबरसारखी लागू नये म्हणून आधी आपण कढईमध्ये तेल टाकण्याच्या आधीच त्यांना थोडं भाजून घ्यायचं. त्यानंतर थोडंसं जिरं टाकून घ्यायचं. जर उपवासाला तुम्हाला जिरं टाकायचं नसेल तर तुम्ही ते स्किप करू शकतात. त्यानंतर आपण बटाटे किसून घेतलेले होते, 2-3 पाण्यात काढून घेतले होते, ते त्यामध्ये टाकून चांगले एकजीव करून फ्राय करून घ्यायचं आहे. बटाटे कट केले तर त्याला आपण थोडा वेळ लागतो, पण आपण जे किस करून घेतलेलं आहे त्याला कमी वेळ लागतो. आणि त्यानंतर थोडा वेळ आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर आपल्याला त्याला परत काढून घ्यायचं आणि आपण एकत्र जिन्नस केलेले जे साबुदाणे असतात ते आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि एकजीव करून घ्यायचे आहेत. हे साबुदाणे इतके टेस्टी लागतात, हे रबरसारखे देखील होत नाहीत आणि यांना कमी तेलामध्ये देखील होऊन जातात. आपण यामध्ये जास्त तेल टाकलेलं नाही तरी देखील हे साबुदाणे खूप सॉफ्ट होतात. शेंगदाणे आणि मिरची पावडर आपण आधीच टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला आता टाकण्याची गरज पडणार नाही, कारण ते साबुदाण्यामध्ये आधीच आपण मिक्स करून घेतलेलं होते. काही जण साबुदाणे करताना त्यामध्ये थोडे दही टाकतात, पण आपल्याला दही वगैरे टाकायचं नाही. आपण जेव्हा साबुदाणे काढायला घेतो तेव्हा आपण साबुदाणे सोबत खाऊ शकतो दही, पण वरतून टाकायची गरज नाही. त्यानंतर त्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं. झाकण ठेवल्यानंतर ते थोडे सॉफ्ट होऊन जातात. सॉफ्ट झाल्यानंतर एकजीव तर आपल्याला करायचेच आहेत. आपण तसंच नाही ठेवू शकत. खाली आपल्याला चिपकायला नको म्हणून सारखं आपल्याला चमच्याने त्याला एक दुसऱ्यामध्ये मिक्स करायचं आहे. इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे, पण ही स्टीलची कढई पातळ नाही आहे. त्याचावाला जो तळ आहे तो चांगलाच मजबूत आहे. तर तुम्ही ॲल्युमिनियमची घेतात तर ॲल्युमिनियमची देखील चेक करून घ्यायची आणि स्टीलची घेतली तरी त्यामध्ये होते, कारण काही स्टीलचे जे भांडे असतात ते खूपच स्लाईससारखे असतात, म्हणून त्यामध्ये जळण्याची शक्यता असते. आता आपण साबुदाणे काढून घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण थोडेसे अनार टाकू, म्हणजे डाळिंब टाकून घेणार आहोत. डेकोरेट करून घेणार आहोत. त्यामध्ये तुम्ही खोबरं देखील वरून टाकू शकतात. मी एवढे रेसिपीचे व्हिडिओ शेअर करत नाही. काही इंटरेस्टिंग असेल तेच मी रेसिपीचे व्हिडिओ शेअर करत असते. जास्त करून माझ्या इथे किचन टिप्स आणि होम टिप्स मी शेअर करत असते. डेली रूटीन, मॉर्निंग रूटीन, इव्हिनिंग रूटीन असं मी तुमच्यासोबत शेअर करते. जर तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट असेल, कोणत्या वस्तू कशा वापराव्या आणि कोणते प्रोडक्ट कसे वापरावे याचे रिव्ह्यू देखील मी तुम्हाला देत असते. तर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत.